काल रात्री 2:30 वाजता काही तरुणांनी डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईन परिसरातील लोकांच्या घरावर बुलडोझर फिरविला होता। यात 7 कुटुंबे बेघर झाली असून या घटनेतील पीडित कुटुंबांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे व आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले आहे। मी नंदकुमार हनुमंत माने, मी टाटा लाईन कस्तुरी प्लाझा जवळ राहतो। गेली जवळ माझा जन्मही त्याच जागेवर झाला जिथे ज्यांनी रात्री अपराध जवळ 2, 2:30, 3 वाजता JCB सारखं मोठं अवजाड घेऊन येऊन आमच्या घरावरती आम्हाला घराच्या बाहेर काढून घरं तोडली आणि आम्हाला मारधोड पण केली। 20 ते 25 जण तिथे होते आणि त्यांनी सांगितलं की शार्दूल बोलनाथ पाटील यांनी आम्हाला तो हे करायला सांगितलेलं आहे, वर्कआउट घर तोडायला। आम्ही म्हटलं कोर्टात आमचे वकील येतील, कोर्टातले बोलतील, त्यावेळी बघू आपण काय ते। तरी त्यांनी काय ऐकलं नाही। तोडणारे कोण होते? तोडणाऱ्याचे काय कळलं हे नाही, महापालिकेचे नव्हते, पोलीसवाल्यांचे कोण नव्हते। पोलीसवाले होते का सोबत? नंतर आले ते। तुमची काय मागणी आहे आता? अहो आता आमचं सगळं नुकसान झालेलं आहे, सगळं संसार उद्ध्वस्त झालेला आहे, अक्षरशः काही नाही तिथे आमचं काय म्हणजे आम्हाला द्यावं। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांना कंप्लेंट केली, काय म्हणणं आहे? पोलिसांना कंप्लेंट केली, ते म्हणतात आमचं आहे तसं आम्हाला द्यावं। पोलिसांचं काय म्हणणं आहे? रात्री म्हणले तुम्ही इथे सही करून जावा, आम्ही आलं बघतो काय करायचं। आता तुम्ही आले होते काय बोलले? आता त्यांनी ती ट्रीटमेंट घेतलेली म्हणून आमचे वकील होते म्हणून। चौधरी तिथे पहिलं घर जे माझं होतं आणि माझ्या घरापासून त्यांनी जे तोडायला चालू केली ते शेवटपर्यंत तोडलं यांनी आणि नाव सांगितलं की आम्ही कोर्टाची माणसं आहेत, कोर्टाची ऑर्डर आहे आणि नाव सांगितलं की म्युन्सिपाल्टीची ऑर्डर आहे, आम्हाला तोडायचं आहे। आणि 20-25 पोरं आली होती, त्यांच्याकडे हत्यारं पण होती आणि माझा पुतण्या घरात जेवायला बसला 12, त्याला घरातनं बाहेर अजून असं बाहेर आलता तो, त्याला जेवणानं उठून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला सांगितलं बाहेर निघ, बोलतो सगळं सामान पकड, आम्हाला घर तोडायचं आहे बोलतो। मग जर हे शासकीय माणसाकडनं आले होते, शासकीय यांना ऑर्डर होत्या का म्युन्सिपाल्टीची ऑर्डर होती किंवा पोलिसांची ऑर्डर होती, मग यांच्यावर शासकीय माणसं का नव्हती? बिना शासकीय माणसांनी कशी आली? आणि ते नाव सांगत होती पोरं मी रमेश म्हात्रेची माणसं आहेत, रमेश सुक्रिया म्हात्रे। मग हे आमच्या गरीब आमचं कोर्ट मॅटर चालू आहे, मग तुम्ही कोणत्या बेसवर तुम्ही अशी कारवाई करता परस्पर? म्हणजे कायदा नियम हा आहे की नाही काही? फक्त गरिबांसाठी हा वेगळा हिशोब आणि यांच्यासाठी वेगळा हिशोब का? संगनमत करून माणसं पाठवून वाट लावून मोकळे या संदर्भाने रात्री एक 5-6 रूम जे छोट्या रूममध्ये त्या तोडल्याची तक्रार आपल्याकडे आलेली आहे। त्या संदर्भाने कायदेशीर त्यांची तक्रार चालू आहे। त्या तक्रारीप्रमाणे जे काही सेक्शन लागतील त्याप्रमाणे कायदेशीर गुन्हा आम्ही दाखल करीत आहोत।